राहते, इयत्ता 11वी, गाव शिरडोन. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज वाखरी. तर महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त सुमनसुत फाउंडेशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी भाग घेतला असून माझ्या कवितेचा विषय आहे ध्येयवेड. तर माणसाला आयुष्यात कधी कधी प्रेमाचं वेड लागतं, तर कोणाला साहित्याचं वेड लागतं, आणि ज्याचं वेड लागल्यावर ते वेड रात्री अपरात्री देखील झोपेतून उठवून बसवतं, ते तर ध्येय वेडच असतं. माणसाने आयुष्यात आवडत्या व्यक्तीवर प्रेम केल्यावर ते प्रेम धोका देऊ शकतं, पण ते जे ध्येय साध्य करत असताना किती जरी अपयश आलं तर त्या अपयशातून खचून न जाता ध्येयापर्यंत पोहोचण्याची जे उम्मीद देत असतं, ते तर ध्येय वेडच असतं. माणसाने एकदा ठरवल्यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष न लागता माणूस उठता बसता ज्याचा विचार करू लागतो, ते तर ध्येय वेडच असतं. ते तर ध्येय वेडच असतं. माणूस आयुष्यात कधी इतरांचे बोलणे, टीका, राग सहन करू शकत नाही, पण जे ठरवल्यानंतर माणूस या सर्व संकटांचा सामना करून ज्याच्यापर्यंत पोहोचतो, ते तर ध्येय वेडच असतं. जे साध्य झाल्यानंतर दूरची माणसं जवळ येतात आणि जवळची कपटी माणसं कशी दूर जातात, हे जे साध्य झाल्यानंतर पाहायला मिळतं, ते तर ध्येय वेडच असतं. अतिशय परिश्रमातून, जिद्दीतून जे साध्य झाल्यावर आयुष्यात कधी न झालेला आनंद होतो, ते तर ध्येय वेडच असतं. ते तर ध्येय वेडच असतं. धन्यवाद.